सांगली विभाग एसटी सह विटा आगार डेपोमध्ये सुरक्षितता अभियानाअंतर्गत विटा बस स्थानक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिरामध्ये विटा बस स्थानक आगार व्यवस्थापक कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा ब्लड बँक विटा या टीमने रक्तदानाची पूर्ण तयारी दर्शवित विटा बस डेपो संबंधित अधिकारी माळी साहेब, गुरव साहेब सह सर्व संबंधित पदाधिकारी व कर्मचारी यांनी या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेत विटा आगार डेपोतील अधिकारी व तसेच कॉलेज विद्यार्थी व प्रवासी चालक वाहक यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत रक्तदान केले। यावेळी रक्तदान करणाऱ्या कॉलेज व प्रवाशांना सन्मानपत्र व गिफ्ट देत चहा पाण्याची व्यवस्था केली होती। यावेळी रक्तदान करणाऱ्या तरुण युवकांनी आपले मत मांडत अधिकाऱ्यांनीही आपले मत व्यक्त केले। यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी डेपो मॅनेजर कदम मॅडम यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। पहा काय म्हणाले अधिकारी। विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। नमस्ते। आज विटा आगारात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। एसटी महामंडळामध्ये सध्या सुरक्षितता सप्ताह कार्यक्रम सुरू आहे। त्या अनुषंगानं आमच्या सर्व टीमनं रक्तदान शिबिर आयोजित केलं। त्या रक्तदान शिबिराला कॉलेजची मुलं आमच्या टीमनं सुद्धा भरपूर सहकार्य केलं। माझं सुद्धा वय आता 51 असताना मला धाडस झालं। हे सगळ्या मुलांनी रक्त दिलेलं पाहून मला सुद्धा धाडस झालं आणि आपलं रक्त हे कुणाच्या तरी उपयोगाला येणार आहे की जाण ठेवूनच मी रक्तदान करत आहे। मी सुद्धा सगळ्यांना विनंती करेन, आपण सुद्धा रक्तदान करावं। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ आहे। नाव अमर शेख। मी रक्तदान शिबिरासाठी उत्साहित झालेला आहे। कुठं भरवलं गेलं हे रक्तदान शिबिर? विटा बस स्टँडमध्ये भरवलं गेलं। तुला या रक्तदान शिबिराबद्दल तू इतर कॉलेजच्या व नागरिकांना काय सांगशील की बाबा कशामध्ये सहभागी व्हा? आपल्याला दुसऱ्याला आपण हेल्प होऊ शकते ना, आणि आपण इन फ्युचरमध्ये आपल्याला गरज पडली, आपल्याला रक्ताची गरज पडली, आज सगळं भेटत नाही रक्त, हे सर्टिफिकेटद्वारे आपल्याला भेटणार रक्त। कौशल्यपूर्ण कौतुक करावं तितकं या विटा आग्रा डेपोचं कमीच आहे, कारण सातत्यानं प्रत्येक उपक्रम राबवत असताना त्या उपक्रमामध्ये सहभागी होतात। आज विटा शहरातील नामांकित विटा ब्लड बँक विटा यांनी जिल्ह्यामध्ये आपलं नाव रूपात आणत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये अत्यंत सहकार्य केलेलं आहे। या ब्लडच्या माध्यमातून आजपर्यंत यांच्याबाबत कोणतीही तक्रार आली नाही। अत्यंत मनसुक्तप्रमाणे ही टीम काम करत आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिरामध्ये सर्वजण सहभागी झाले। विटा बस स्थानक आवारामध्ये विटा आग्रा डेपोच्या वतीनं आपल्या विटा डेपोचे व्यवस्थापक म्हणून कदम मॅडम, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी माळी सर, त्याचप्रमाणे गुरव सर, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी एकजुटीनं सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रवाशांना रक्तदानाच्या काळामध्ये रक्तदान काय आहे आणि रक्तदान देणं याची गरज काय आहे या संदर्भात माहिती देऊन आज रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवलेलं आहे। मी एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांना संधीच्या शुभेच्छा देतो आणि कार्यकर्ते आणि नागरिकांनाही आवाहन करतो की आपल्याच परिसरामध्ये नव्हे तर आपल्या तालुक्यामध्ये कुठंही रक्तदान शिबिर असेल तर नक्कीच येणाऱ्या टीमला आणि आपल्या सर्व गावकऱ्यांना सहकार्य करा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराज। नमस्ते, मी माळीसाहेब बोलतो विटा डेपो। खरं तर आज विटा आगारात एक स्तुत्य कार्यक्रम सुरू आहे, रक्तदान शिबिर। रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि आत्ता सध्या एसटी महामंडळात सुरक्षितता मोहीम सुरू आहे। या सुरक्षितता मोहिमेचं औचित्य साधूनच रक्तदान शिबिर घेण्यात आलं। त्या रक्तदान शिबिराला आज शिकलगार भाई, ज्येष्ठ पत्रकार यांनी खरोखरच मोलाचं सहकार्य केलं, कारण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस 4 मुलं कॉलेजची ते घेऊन आले आणि ती मुलं सुद्धा उत्स्फूर्तपणे रक्तदान करायला तयार झाले। मी खरं विद्यार्थ्यांना किंवा प्रवाशांना सुद्धा विनंती करेन की राज्य परिवहन महामंडळ असे चांगले कार्यक्रम घेते, या कार्यक्रमात तुम्ही सगळा सपोर्ट करावा आणि रक्तदान करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं रक्त पोहोचावं। पुन्हा एकदा मी सगळ्यांना रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे असं सांगून मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की आपण रक्तदान करावं आणि ज्यांनी रक्तदान केलं त्यांना मी माझ्यातर्फे, माझ्या आगारातर्फे आणि पूर्ण प्रवाशांतर्फे तुमचा आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।